मित्रांनो, आपल्यासोबत जान्हवी आहे. तिला आपण विचारूया की आत्ताच तिची एक्झाम झाली. कशा पद्धतीने पेपर तिने अटेम्प्ट केलाय? काय सांगशील जान्हवी? पेपर इझी टू मॉडरेट होता. फक्त मॅथ्स जरा लेंदी होतं. केमिस्ट्री सोपं होतं. लाईन टू लाईन लाईक वन लाईन क्वेश्चन्स होते. आणि फिजिक्स पण मॉडरेट होतं, मतलब सोडवासारखं होतं. म्हणजे एकंदरीत तिला फिजिक्स आणि केमिस्ट्री सोपं गेलंय. मॅथ्स पण सोपं गेलंय, फक्त थोडंसं लेंदी होतं. टाईम मॅनेजमेंटबद्दल कसं सांगशील? काय केलंस तू? मी पहिला केमिस्ट्री सोडवलं आहे. एक अर्ध्या तासात केमिस्ट्री केमिस्ट्री कंप्लीट फिनिश झालं. केलं. मग फिजिक्स केलं, फिजिक्स पण झालं. झालं, हां. मॅथ्सला जरा टाईम कमी पडलं. जरा टाईम कमी पडला मॅथ्सला. मॅथ्समध्ये कोणते चॅप्टर्स वगैरे जास्त आले, म्हणजे क्वेश्चन्स वगैरे वेटेज वाईज कसं वेटेज फॉलो झालं होतं का? हो, डिफरन्सिएशन, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, इंटिग्रेशन. डिफरन्शियल इक्वेशन हे आले होते जास्त. हां, बरोबर. म्हणजे कॅल्क्युलसचा पार्ट आला होता. त्याचबरोबर वेक्टर, लाईन अँड प्लेन यासारखे चॅप्टर्स. हो, पण जास्त वेटेज कॅल्क्युलसचा होतं. कॅल्क्युलसच्या पार्टला होतं. हो. बरं, मला सांग, पी-वाय-क्यूज वगैरे केले होते का तू? आणि केले होते तर किती पी-वाय-क्यूज वगैरे रिपीट झाले होते? म्हणजे किती पर्सेंट तुला असं वाटतंय अंदाजे? पी-वाय-क्यू मी केले होते आणि थोडेफार पी-वाय-क्यू रिपीट पण झाले होते, म्हणजे हो, हो. त्या टाईपचे हो, हो. क्वेश्चन्स. चालेल. आता मला सांग, किती स्कोअर एक्सपेक्ट करते एक्झाममध्ये तू? एक्सपेक्ट तर मी जास्त करते. लेट्स सी की ओके, कसं ओके. होतं. धन्यवाद. एक फोटो घेऊ आपण. तर किंवा क्वेश्चन लेंदी वगैरे गेला का तुला मॅथ्सचा? लेंदी होता मॅथ्सचा. बरं, टाईम मॅनेजमेंटबद्दल काय सांगशील? कसं केलं तू? फिजिक्सला एक 10-15 राहिले. हां, म्हणजे तुक्के मारले. बरं, अजून एक कॉमन प्रश्न की जे मॅथ्समध्ये स्पेशली जे लेवलचे क्वेश्चन जे म्हणतो आपण, तर ते आलते म्हणजे असे थोडे आउट ऑफ सिलेबस काही म्हणजे डिफिकल्टी लेवल जास्त होते. मला सांगते जसं की आता अपकमिंग जे शिफ्ट्स आहेत आपल्या त्या मुलांबद्दल काय सांगशील? तू कशा पद्धतीने टॅकल केलं आहे किंवा काय अशा मिस्टेक आहेत की तुला वाटते त्यांनी करू नये त्या? टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट शेवटला क्वेश्चन्स राहतात, बरोबर. कवर म्हणजे केलं पाहिजे. हां, म्हणजे एकाच क्वेश्चनवर जास्त टाईम घालायचा नाही आपल्याला. लगेच क्वेश्चन स्किप करायचे, नेक्स्ट क्वेश्चनवर जायचे आणि जर टाईम राहिला तर पुन्हा ते क्वेश्चन, म्हणजे अशी स्ट्रॅटेजी एकंदरीत आपल्याला ठेवायची. तेच मला सांगितलं किती मार्क्स तुला एक्सपेक्ट आहे त्या शिफ्टमध्ये? तर ते हां, 70 ते 85 मार्क्स म्हणजे ठीकठाक 1% घेऊन जातो. धन्यवाद. मित्रांनो, जसं आता आपण पाहिलं, बऱ्याच जणांना आपण विचारलं की कशा पद्धतीने शिफ्ट वगैरे होती. हे बघा, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दरवेळच्या सारखं एक मॉडरेट लेवलचंच होतं. मॅथ्स टफ नव्हतं, मॅथ्स हे लेंदी होतं. कारण कसं आहे, 50 प्रश्न आहेत, ठीक आहे, टाईम वगैरे टाईम मॅनेजमेंट होतं आहे, मुलं करतायत टाईम मॅनेजमेंट. पण त्याच्यामध्ये काही 4 ते 6 आहेत, जेईच्या लेवलचे क्वेश्चन्स पण येत आहेत, म्हणजे थोडक्यात हार्ड लेवलचे क्वेश्चन्स येत आहेत. त्याच्यानंतरनं जास्त हा मॅथ्समध्ये भर कोणत्या टॉपिक्सवर आहेत, तर पार्ट 1मध्ये जर म्हणायचं म्हटलं तर वेक्टर्स आहे, लाईन अँड प्लेन आहेत, याच्यावर जास्त क्वेश्चन्स येत आहेत. त्याच्यानंतर पार्ट 2मध्ये जो आपला कॅल्क्युलसचा पार्ट आहे, तर त्याच्यावर जास्त फोकस आहे सी-ई-टी सेलवाल्यांचा. त्याचबरोबर मॅथमॅटिकल लॉजिक याच्यातनंही क्वेश्चन्स विचारले जात आहेत. मग एकंदरीत मी या शिफ्टबद्दल हे सांगेल की मॅथ्स आणि केमिस्ट्री हे इझी होतं किंवा मॉडरेट लेवलचं होतं आणि मॅथ्स हे थोडंसं हार्ड लेवलचं होतं. म्हणजे नॉर्मली ही शिफ्ट एज अ मॉडरेट शिफ्ट म्हणून आपण कन्सिडर करूया. त्याच्यानंतर राहिला पर्सेंटाईलचा मुद्दा. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमी मार्क्सवर देखील चांगले पर्सेंटाईल येण्याची शक्यता आहे, किंवा कारण फर्स्ट अटेम्प्ट आहे हा. बऱ्याच जणांची इथं प्रॅक्टिस झालेली नाही आहेत. आपण जर पाहिलं असेल तर बऱ्याच जणांना हार्ड गेला पेपर. त्याच्यामुळे कमी मार्क्सवर देखील चांगलं पर्सेंटाईल आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्याचबरोबर मी एकच गोष्ट तुम्हाला सांगेल की आता तुमचा जर पेपर झालेला असेल तर आता या गोष्टी तुम्ही, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही फर्स्ट अटेम्प्टला चुका केल्या तर त्या रिपीट करू नका. व्यवस्थित ॲनालिसिस करा, व्यवस्थित एक प्लॅन बनवा 15-20 दिवसाचा. तो प्लॅन फॉलो करा. सेकंड अटेम्प्टसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.